नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विरोधी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आज 16 मार्च म्हणजे आपला महिन्याचा अर्धा महिना हा निघून गेला आणि खूप साऱ्या ताईंकडे असे जास्तीचे लाभार्थी आहेत की ते लाभार्थ्यांसाठी त्यांना खूप त्रास होतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला फेस कॅप्चर करत असताना खूप साऱ्या ताईंना अडचण येत आहे आणि आता महिना अर्धा होऊन गेला आणि आता अर्धा महिना राहिलेला, इतर कामं देखील आपल्याला खूप असतात आणि त्यातल्या आता 2 ते 2-4 लाभार्थ्यांना मी जी सांगते ती अडचण नक्कीच येत असेल तर ती अडचण येत असेल तर बघा तुम्हाला तीच अडचण येते का ती दाखवते, त्याच्यानंतर काय करायचं हे सांगते। परंतु ताईंनो, त्यासाठी तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला, शेवटपर्यंत पाहिला तर तुमचं नक्कीच लक्षात येणार आहे, तुमचं काम सोपं होणार आहे। मला देखील ती अडचण आली तेव्हाच मला ते शोधता आलं। बघा, मी तुम्हाला शनिवारच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक माता नोंदवून दाखवली होती। बघा, ही माता होती ती, ह्या मातेला मी शनिवारीच नोंदवलं आणि त्याच्यानंतर ती माता रविवारी मी डेली ट्रॅकर ओपन झालं या रविवारी, त्यावेळेस मी त्या मातेला पाहिलं तर ती माता THR मध्ये आलेली होती, परंतु मला रविवारी देखील THR भरता आला नाही। मला ती अडचण आली आणि त्याचं सोल्युशन मी आज शोधून काढलं। अगदी सोपं आहे ते सोल्युशन, सगळ्याच गोष्टींवर चालणार आहे। तर बघा, आपण अगदी नेहमीप्रमाणे THR याच्यावर क्लिक करतो। याच्यावर क्लिक केल्याप्रमाणे मी सुरुवातीला दिवस टाकले, त्याच्यानंतर पाकीट संख्या टाकली आणि त्याच्यानंतर मग जी समस्या आलेली ती खाली बघा, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, मी तुम्हाला वाटलं झूम करून दाखवते। ते केल्यानंतर मला ही समस्या आली। तुम्हाला पण ही समस्या येते का? जर तुम्हाला ही समस्या येत असेल तर त्याच्यावर अगदी सोपं सोल्युशन आहे, टेन्शन घेऊ नका। इथं सत्यापित केलेलं दाखवते परंतु चेहरा दिसत नाही आणि आपल्या बहुतेक अडचणींवरचं जे सोल्युशन आहे ते हेच आहे की आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करायचं, बाकी काहीच करायचं नाही। मी देखील तेच केलं, वाटल्यास तुम्हाला मी दाखवून देते। त्या मातेचं मी तिथं होत नव्हतं म्हणून मी त्या मातेचं इथे आपण जिथं प्रोफाईलमध्ये जाऊन जिथं बघतो तिथं देखील ब्लॅक होते। बघा तुम्ही, रिकॅप्चर ब्लॅक आहे, तर हे देखील मी चेक केलं, इथं पण चेक करून झालं आणि त्याच्यानंतर त्या मातेचं डेली ट्रॅकरमध्ये पण होत नव्हतं, अशा पद्धतीचा मेसेज येत होता। मग त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस मी प्ले स्टोअरमध्ये गेली। प्ले स्टोअर गेल्यावर फक्त तुम्हाला ॲपला अनइन्स्टॉल करायचं आहे आणि अनइन्स्टॉल करून लगेच इन्स्टॉल करायची आहे, लॉगिंग करायची आहे। लॉगिंग केलं म्हणजे तुमचं ते ऑप्शन जातं आणि अशा पद्धतीने आपल्याला मेसेज येतो। अशा पद्धतीने आलं, आपलं सगळं भरून झालं। बघा, इथं त्या मातेचा फोटो देखील आपल्याला दिसतोय आणि त्याच्यानंतर प्रक्रिया केलीवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला फोटो पडताळणी करत आहे म्हणजे अशा पद्धतीचं पेज ओपन होतं। लगेच आपलं ह्या पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला चेहरा प्रमाणित झाला असा मेसेज येतो आणि हा मेसेज आल्यानंतर जर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं तर तुम्ही बघू शकता त्या मातेचं 16/3/26 म्हणजे आजच त्या मातेला मी THR हा दिलेला आहे। मग अशा पद्धतीने त्या मातेला मी THR दिलेला आहे आणि त्याच्यानंतर मी डेली ट्रॅकरमध्ये गेली। डेली ट्रॅकरमध्ये जाऊन जर पाहिलं तर माझ्या 2 माता होत्या, 2 मातामधून माझी एक माता जी होती तिचा मी THR जर तुम्ही पाहिला तर त्या मातेचा THR हा दिला गेलेला आहे। ही एकच माता होती, ती नवीन नोंदलेली होती। माझ्याकडे जोपर्यंत ताईंनो उदाहरण येत नाही तोपर्यंत मला त्याच्यावरचं काय सोल्युशन, कारण मी पण गोंधळात पडली होती की काय करावं नेमकं, माझंसुद्धा डोकं चालत नव्हतं। मग अशा परिस्थितीमध्ये मी 2दा-3दा ट्राय केलं, शेवटी आज मी ॲपला अनइन्स्टॉल केली आणि अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल केली तर त्याबरोबर ते पेज ओपन झालं आणि लगेच पेज कॅप्चर झाला आणि तिला THR दिला गेला। तर ताईंनो, तुम्हाला वारंवार सांगते की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जर कुठलीही अडचण आली तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही। पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला डायरेक्ट अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा म्हणजे आपल्या बऱ्याचशा अडचणी ह्या दूर होतात। मी वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगते, मी देखील तेच केलं। मी आधी लॉगआउट होऊन पाहिले पण लॉगआउट होऊन उपयोग झाला नाही, तर मी ॲपला आज अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल केलं आणि आजच्याच तारखेला मी त्या मातेचा THR भरला। कारण ही माता मी शनिवारी नोंदवलेली होती आणि त्याचाच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला होता की आपण कशा पद्धतीने गरोदर माता नोंदवायची। तर हा व्हिडिओ केलेला होता आणि तीच माता होती माझी की ती नोंदवली गेली, परंतु तिला THR देण्यासाठी ह्या पद्धतीचा मला असा मेसेज आलेला होता की डू नॉट डाटा मॅच, म्हणजे त्यांचा डू नॉट डाटा अवेलेबल, म्हणजे तिचा फेस मॅचिंगचा डाटा उपलब्ध नाही असा मेसेज आलेला होता। परंतु टेक्निकल सर्व्हर असल्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात, त्याच्यामुळे आपल्याला फक्त ह्या ॲपला कधीही तुम्हाला कुठली अडचण आली तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला फक्त अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा आणि आपल्या दूर करा। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ताईंनो एवढंच सांगायचं होतं। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमचे अजून काही प्रश्न असतील तर त्या अशा पद्धतीने सोडवा, एवढंच सांगते। धन्यवाद।